हे वय आहे ना तुमचं, हे वय कर्तृत्व निर्माण करायचं आहे, हे वय देश निर्माण करायचं आहे, हे वय मानवता निर्माण करायचं आहे. ह्या वयात हो कदाचित ह्या वयात तुम्हाला प्रेम होई शकतं, कधीतरी आकर्षण निर्माण होईल कुणाबद्दल. म्हणतात ना ते पिक्चरमध्ये, उसको देखा और दिल में घंटी बज गई. हा पण टन टन आवाज पण आला बघा, इकडं तर सारखी वाजायला बसलीच आहे आमची. कधी कधी तर वाटतं काही काही घंटा मंदिराच्याच घंटात कुणी येतं वाजवून जात. हा गेला तो गेला ती, समथिंग लाईक दॅट. आणि इथं टन 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 टन. पण कधीतरी विचार करा ना, हे वय आहे ना तुमचं, हे वय कर्तृत्व निर्माण करायचं आहे, हे वय देश निर्माण करायचं आहे, हे वय मानवता निर्माण करायचं आहे. ह्या वयात जर माणूस चुकला आणि दुसरी तिसरीकडे भरकटायला लागला तर त्याचा मेन उद्देश कसा सफल होईल. प्रत्येक वयाचं एक कर्तव्य असतं. 12 वयाच्या मुलाकडं हातात एक लहान बाळ द्या सांभाळायला, सांभाळू शकेल तो 10-12 वर्षाचा? म्हणजे दोघांच्या आयुष्याचं नुकसान होईल. 10-12 वय कशाचं आहे त्याचं? थोडासा अभ्यास, खेळणं, मेजॉरिटी, ह्याचं वय येते. त्या वयात त्याला दुसऱ्या जबाबदाऱ्या काय? मग हे वय कशाचं आहे? हे वय कशाचं आहे? कर्तृत्व निर्माण करायचंय का लग्न आणि अफेअर करायचंय? अरे एक वेळा कर्तृत्व निर्माण केलं, स्वतःला सिद्ध केलं ना, मग 24-25 होऊ द्यात. त्याच्यानंतर प्रेम करा आणि ज्याच्याशी प्रेम केलंय त्याच्यावरच लग्न करा. किंवा ज्याच्याशी लग्न केलंय त्याच्यावरच प्रेम करा. आणि ते तुमच्या माझ्या आई बाबांनी केलं म्हणून आज आपल्याला सुंदर आयुष्य मिळतंय. कधीतरी हा विचार करा ना कुठंतरी. आणि इथं मात्र बरीचशी जनरेशन चान्स मिळाला की 2 तास लॉजला जायचं का, चान्स मिळाला की डेटिंगला जायचं का, चान्स मिळाला की फ्लर्टिंग करायचं का. आणि कुठं गावाकडचे कमी असतील इथं कदाचित, पण उसात जायचा चान्स पण मारतात. येस, यू ऑल आर अडल्ट सो आय कॅन टॉक लाईक दॅट. फक्त एक सांगा ना मला, येस ह्युमन म्हणून शेवटी तो पण जनावर आहे, त्यालाही त्याच्या शारीरिक गरजांनुसार आवाज येतो आतून की मला ही शारीरिक गरज आहे. हो मग सर आपण पण प्राणी आहोत, प्राणी विचार करतो का? प्राण्याला सुसू लागली की आहे तो तिथंच करतो. तुम्ही करता का रे तसं? हा, तुम्हाला का टॉयलेटला जावं लागतं? कुठला प्राणी कपडे घालतो? तुम्ही घालता ना रे का? कारण तुमच्याकडे विचार करायची शक्ती दिली आहे. ज्यावेळी लफडं करायची इच्छा होईल ना, छोट्या छोट्या गोष्टीतनं बोलतोय, त्यावेळी विचार करा. खरंच तुमच्या आई बाबांनी लफडं केलं तर आवडेल तुम्हाला? हा आवडेल? जर चुकून मला कळालं की माझी आई 4 जणांबरोबर अफेअर होते, मला आदर वाटेल आईचा? माझ्या बाबांचे अफेअर होते, आदर वाटेल? मग तुम्हाला कोणी अधिकार दिला तुमच्या होणाऱ्या पोरांच्या आई बापांचं कॅरेक्टर खराब करायचा? कोणी अधिकार दिला तुम्हाला? चांगले राहा ना प्लीज. बी गुड यार, बी गुड. सिंपली तुम्हाला काही गिफ्ट दिल्यात, खूप सुंदर गिफ्ट दिल्यात, सगळ्यात मोठं ट्रेजर तुमच्या आयुष्याचं. तुम्ही ट्रेजर हंट म्हणून बाहेर पडलाय. पहिलीपासून तुम्हाला सांगितलं गेलंय मोठं व्हायचं बरं का आयुष्यात, पैसा कमवायचा बरं का, पद कमवायचं बरं का. काही जण त्या लाल दिव्याच्या बत्तीसाठी 100 जागा असतात आणि त्या 100 जागांसाठी 15-15 लाख मुलं रेसमध्ये आहेत. मला UPSCच व्हायचं, मला IAS व्हायचं. यस, ट्रेजर ठेवलंय त्यांनी स्वतःच्या समोर की माझ्या समोर हे ट्रेजर आहे आणि त्या ट्रेजरला मी हंट करून दाखवायचंय. पण ऍट द सेम टाइम तुमच्या बरोबर किती ट्रेजर दिले तुम्हाला माहिती आहे? तुमचे डोळे, हा 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 काय ट्रेजर आहे. जगातला कुठलाही कॅमेरा कंटिन्युअसली इतकं बघू शकत नाही. कंटिन्युअसली पाहिजे त्या गोष्टीकडे फोकस करून ती गोष्ट 1 सेकंद लागत नाही मला इकडून तिकडं मूव्ह करायला. 1 सेकंद लागत नाही. ज्याला पाहायचंय मी ते पाहू शकतो. व्हॉट अ ट्रेजर, व्हॉट अ ट्रेजर ऑफ युअर लाईफ. कदाचित तो रोज सकाळी पावसाळ्यात येणारा एक सुंदर इंद्रधनुष्य, आई शपथ त्याला बघितलं की मन असं खुश होतं यार. कधी कधी त्या धबधब्यामध्ये जाऊन न्हाणं, त्या धबधब्याच्या आजूबाजूचे तुषार अंगावरती घेणं, उडणारे फुलपाखरं बघणं. केवढं मोठं निसर्ग नावाचं ट्रेजर दिलंय त्या देवानी. आणि सगळं फुकट रे, सगळं फुकट. कर्नाटकात एकदा फिरायला गेलो होतो. सकाळी सकाळी उठून समुद्रावर जायची मला आवड आहे. 5:30 पावणे 6 झालेले होते. तिथं जरासं लेट उजाडायला सुरुवात होत होती. वाट बघत होतो 5 वाजल्यापासून. थोडं उजाडलं, बाहेर पडलो, एका खडकावर जाऊन बसलो. 5 मिनिटात एक जण आला तिथं खडकावरती आणि मासे पकडायला सुरुवात केली.
गप्पा मारायची सवय. गप्पा मारता मारता त्याला विचारलं, भाऊ रोज येतं मासे पकडायला? क्या बोले? म्हणलं रोज आते क्या भैया मच्छी पकड़ने? नहीं रोज नहीं आता, कभी कभार 8 दिन में एखादी बार आता. त्यांचे थोडेसे टोन्स वेगळे असतात, जमत नाहीत आपल्याला ते बोलायला. बट 8 दिवसात मी कधीतरी एक वेळा येतो. म्हणलं फिर काम क्या करते? काम क्यों करता? काम नहीं करता. म्हणलं काम नहीं करता? मच्छी पकड़ता 2-3 घंटे एक दिन, 3-4 किलो 5 किलो पकड़ता, 1 किलो घर के लिए रखता, 3-4 किलो बेच देता, दाल लेता, चावल लेता, पूरा हफ्ता निकल जाता, फिर खत्म होने के बाद अगले हफ्ते आता. मतलब बाकी कहीं खर्च कुछ नहीं, बाकी कुछ नहीं लगता अपने को. क्या लगता? आराम करने का, जिंदा रहने का और मज्जा करने का, फॅमिली के साथ रहने का. आय डोंट वॉन्ट टू से की तुम्ही तसंच राहा, पण माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचं काम हा निसर्ग करतो. व्हॉट आय मीन टू से इज मूलभूत गरजा. हा माझ्या गरजा त्याच्यापेक्षा प्रचंड वरती असतील, हो मलाही कळतंय. आजकालच्या जगात काही सुंदर निर्माण करायचं असेल, साधं हे लेक्चर ऐकवायचं असेल मला, तर हे एक ऑडिटोरियम पाहिजे. त्या ऑडिटोरियमवरती लाखो आणि करोडोंचे खर्च झाले पाहिजेत. मी निलया एज्युकेशनमध्ये शिकवतोय, तिथं माझी इन्स्टिट्यूट करोडोंची असली पाहिजे. तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर अगदी मेडिटेशन रूम पासून सगळं असेल तर तिथे येणाऱ्या मुलांना मजा येते. त्याच्यामुळे की मेडिटेशन रूम दिल्यात, 250 कॉम्प्युटरच्या लॅब्स दिलेल्या आहेत. पण हे सगळं उभा करायला पैसा लागेल. पण हे सगळं उभा कशासाठी करतोय? स्वार्थासाठी का जग क्रिएट करण्यासाठी? हा खरं तर मोठा प्रश्न आहे. यस, क्रिएट करा ना. जगामध्ये पैसाही मिळवा, प्रचंड पैसा मिळवा, पण हा पैसा जगाच्या कामासाठी आणा. म्हणून पुन्हा एकदा माझं म्हणणं आहे की ओके, पुन्हा एकदा माझं म्हणणं आहे सगळ्यांना की अगोदर माणूस बना. नुसतं यशस्वी होऊन पैसे कमवणारे मशीन बनून पैसा जर दाऊदकडे आला, कसाबकडे आला ना, तर ते जग डिस्ट्रॉय करतील. पण जस्ट इमॅजिन करा, पैसा जर प्रकाश आमटेंकडं असला असता तर काय झालं असतं रे? हां, प्रकाश आमटेंकडं करोडो, हजारो करोड रुपये जर दिले असते तर त्यांनी जग निर्माण केलं असतं का जग डिस्ट्रॉय केलं असतं? मदर तेरेसांकडं सुरुवातीच्या दिवसापासून हजारो करोड असते तर काय झालं असतं? म्हणजे पैसा पण चांगल्या माणसाच्या हाती आला पाहिजे. म्हणून पहिली गोष्ट गरजेची आहे, चांगला माणूस घडा. चांगला माणूस घडवायचा कसा? नुसतंच यश पण चांगल्या माणसाला मिळालं ना. आय ऑलवेज से वन थिंग, जर वाईट माणूस वकील झाला ना तर तो कसाबचे वकीलपत्र घेतो, गुंडांचे वकीलपत्र घेतो आणि त्यांना सोडवायचं काम करतो. जर चांगला माणूस वकील झाला ना, त्याला यश मिळालं ना, तर तो उज्ज्वल निकम बनतो आणि नराधमांना फाशीपर्यंत नेऊन जायचं काम करतो. एक वाईट माणूस डॉक्टर झाला ना तर तो कदाचित किडन्या काढतो, कदाचित स्त्री भ्रूण हत्या करतो. तिला हे जग बघायच्या अगोदरच ह्या जगातनं संपुष्टून टाकतो. कशासाठी? फक्त काही पैशांसाठी, पैसे वसूल करण्यासाठी. आणि जर एखादा चांगला डॉक्टर घडला ना तर तो समाजाची सेवा करतो, जसे डॉक्टर प्रकाश आमटे करतायत. मग आधी डॉक्टर बनवायचा का आधी माणूस बनवायचा? सांगा बरं. मग कुणाला बनवायचा आधी? माणूस? दुसऱ्याला की स्वतःला? मग इथून पुढे बस एक काळजी घेऊयात, स्वतः एक आदर्श माणूस बनूयात. आपल्या मुलांना, आपल्या छोट्या भावंडांना, आपल्या आजूबाजूच्या मित्रांना एकच जाणीव निर्माण करून देऊ, तुला जे आवडतंय फक्त ते करू नको. योग्य आहे का अयोग्य आहे ते आधी ठरव आणि जे योग्य आहे तेच कर. उद्या 31 डिसेंबर येईल, मनात इच्छा होईल की दोस्तांनी दारूची पार्टी ठेवली राव. मनात प्रश्न निर्माण होईल, दारूच्या पार्टीला जाऊ का आई बाबांकडे जाऊ? मनात प्रश्न निर्माण होईल, दारूच्या पार्टीला जाऊ की कदाचित माझी छोटी मुलं आहेत घरात. सही काय, योग्य काय? घरी जाणं की दारूच्या पार्टीला जाणं? हा, ह्यातनं पण काही जण असतील की ज्यांच्या मनात येईल दारूच्या पार्टीला जाणंच योग्य. सो ह्याचा दुसरा अर्थ लक्षात घ्या. संपवतो मॅडम. ह्याचा दुसरा अर्थ लक्षात घ्या. काही जणांचे विचारच परिपक्व झालेले नाही आहेत. ह्युमन हा त्याच्या विचारांचा परिणाम असतो. जर एखाद्या मुलाला लहानपणापासून गुंडाच्या ताब्यात दिलं आणि एकाला जर चांगल्या व्यक्तीच्या ताब्यात दिलं,
सख्खे जुळे भाऊ जरी असतील दोघं, तरी जो गुंडाच्या ताब्यात दिलाय त्याचा विचार कसा होईल? एम आय राईट? जातभीत काही नाही ह्या जगामध्ये. मी ह्या जातीचा, तू ह्या जातीचा, माझी जात ग्रेट, तुझी जात ग्रेट, काही नाही रे. मी कायम हे उदाहरण देतो. सख्खी दोन जुळे भावंड, एकाला ओसामा बिन लादेनच्या ताब्यात द्या, एकाला महात्मा गांधीच्या ताब्यात द्या. मोठा झाला ना हा, जो महात्मा गांधीच्या ताब्यात आहे त्याला एक मुस्काडीत मारतो, काय करतो? काय करेल? दुसरा गालपुडान जो ओसामा बिन लादेनच्या ताब्यात आहे त्याला एक मुस्काडीत मारतो, काय करेल? का फरक पडला? का फरक पडला? संगत, वातावरण, संस्कार, शिक्षण. शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकातलं नाही. म्हणून माणसाला विचारांची आणि चांगल्या संगतीची गरज आहे. ते त्यानं घेतले पाहिजे. जात धर्मावरती नाही ठरत. नाही नाही, दोघांची जात वेगळी होती, रक्त एक होतं ना, जुळे होते ना ते, आई बाप एक, रक्त एक. मग कोणी सांगितलं की माझ्याच जातीचा माणूस ग्रेट? का अजून एक तुकडा पाडतोय? सुप्रीमसी, तुझ्या जातीपेक्षा माझी जात, एकच जात ह्या जगात. आय एम ह्युमन. मानवता ही सर्वात मोठी जात झाली पाहिजे. आणि खरंच पुढच्या काही वर्षात एक वेळ यायला पाहिजे की तुमच्या फॉर्मवरती जिथं जातचा कॉलम आहे ना, तिथं तुम्ही मानवता ही जात लिहिली पाहिजे. आणि ज्यावेळी आपण हे करू ना, त्यावेळी जगातनं काय फरक पडतोय सांगा ना. मी निलय मेहता आहे का, मी निलय जोशी आहे का, मी निलय शेख आहे, मी इथं येऊन चांगलं शिकवतोय, मला काय फरक पडतो इथं बसलेला कुठला मुलगा कुठल्या जातीचा आहे? शून्य फरक. तिथं बॉर्डरवरती लढणाऱ्याला काय फरक पडतोय? तुम्ही कुठल्या जातीचे, तुमचं संरक्षण करतोय ना तो. मग तुम्हाला इथं बसून कुणी डोकेदुखी करायला लावली? हा त्या जातीचा मी त्या जातीचा. कशासाठी इथं बसून डोकेदुखी करताय? तुम्हाला माहितीये तुम्हाला पोलिओ आहे? कुणाला इथं कुणी केली ही पोलिओची लस निर्माण? तुमच्या जातीचा होता? होता? हा, तुमच्या देशाचा तरी होता का? अमेरिकेतला एक सायंटिस्ट होता ज्यानं पोलिओची लस निर्माण केली, म्हणून आज आपण आपल्या पायावर चढतोय. त्याचे उपकार नाही आहेत आपल्यावरती. पण आपण मात्र मी भारतीय का हे छोटे छोटे तुकडे करतोय मानवतेचे. आपण ही मानवता अखंड राहिली पाहिजे. जर तुकडे करायचेत ना मानवतेचे, तर आय विल से फक्त दोनच तुकडे करा. चांगला माणूस, वाईट माणूस, दोनच तुकडे. आणि हो, ही रियालिटी आहे. दोनच प्रकारची माणसं आहेत ह्या जगात, चांगला माणूस, वाईट माणूस. जो समाजात वाईट आहे ना, त्याचं वाईट मन परावृत्त करायचा प्रयत्न करा. आणि ते जर प्रयत्न करून परावृत्त होत नसेल तर शेवटी कसाबला संपवावं लागतं. शेवटी त्याला संपवावं लागतं. पण आधी वाईटाला चांगलं बनवायचा प्रयत्न करूयात. आणि हे सगळं फक्त विचारातनं, आदर्श कार्यक्रमातनं, आदर्श व्हिडिओ, आदर्श मूवीज, हे सगळं बघून, आदर्श पुस्तकं वाचून हे शक्य होणार आहे. पण समाज भरकटतोय इथून. कदाचित निलय मेहतांचं लेक्चर बाहेर अटेंड करायला असतं, नुसतीच अनाउन्समेंट केली असती की आयुष्यावरती बोलणार आहेत, 200 लोक बळबळ आली असती. आणि तेच जर अनाऊन्स केलं असतं की एखाद्या हिरोईनचा डान्स अरेंज केलाय, ढिकचिक ढिकचिक ढिकचिक, तर कदाचित 5000 लोक तोबा गर्दी करून आले असते. जर वेळच दिला नाही निर्माण करायला, तर आयुष्य, जग सुंदर निर्माण कसं होईल? म्हणून चांगले विचार, चांगली संगत, सारख्या चांगल्या संस्था, निलय मेहतांसारखी कदाचित माझ्याही पेक्षा भरपूर ग्रेट ची चांगली लोक आहेत, त्यांच्या संगतीत राहणं, त्यांचे विचार ऐकणं, खूप सुंदर सुंदर लोकांची पुस्तकं वाचणं आणि ह्यातून स्वतःचे विचार, आपल्या पुढच्या फॅमिलीचे विचार निर्माण करणं. आणि प्रत्येक निर्णय घेताना एकच लक्षात ठेवायचं, आज से मैं वही करेगा जो सही है, जो सही वही, जो सही वही. बस एवढे काही डिसिजन घेतलेत तर द वर्ल्ड इज गोइंग टू बी क्वाईट ब्युटिफुल. आपणच असू ती जनरेशन ज्याने पुन्हा ह्या जगाला ह्युमॅनिटीचं वरदान किंवा ह्युमॅनिटीची गिफ्ट दिलेली असेल. चला माणूस घडूयात, चला माणसं घडवूयात जगात. थँक्यू व्हेरी मच.